आज आपण खास नागपंचमी दिवशी केली जाणारी दाटसर गव्हाची खीर कशी करायची ते बघूयात। सोपी रेसिपी आहे आणि ही खीर सुद्धा एकदम पटकन तयार होते। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि सगळ्यात आधी आपल्या मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राइब करा। ही गव्हाची खीर करण्यासाठी इथे एक वाटी भरून मी खपली गहू घेतले आहेत। तुमच्याकडे जे पण कोणते गहू अवेलेबल असतील ते गहू हे खीर करण्यासाठी तुम्ही वापरू शकता। हे गहू आता चांगले धुवून घेऊयात। तर इथं मी एक ग्लासभर पाणी घालते आणि 2 वेळा फक्त हे गहू पाण्यातनं काढून घ्यायचेत, म्हणजे यातला जो काही कचरा असेल आणि जो काही कोंडा असेल तो निघून जाईल। हे गहू आता 2 वेळा पाण्यातनं काढून घेतलेत मी। आता हे थोडेसे ड्राय करायचेत। कुठलाही ट्रे घ्या, ताट घ्या किंवा जाळी घ्या, त्यावर असा एक कोरडा रुमाल टाकायचा आहे आणि त्यावर हे जे स्वच्छ केलेले गहू आहे ते पसरवून ठेवायचेत आणि हे गहू ना आपल्याला 1 तासभर फॅन खाली सुकवत ठेवायचेत। एकदम पण असे कोरडे कडकडीत करायचे नाहीयेत, फॅन खाली हे तासभर फक्त वाळवून घ्यायचेत। गहू आता आपले ड्राय झालेले आहेत बघा, कोरडे झालेत। आता हे आपल्याला मिक्सर मधून फिरवून घ्यायचेत। अजिबात हे बारीक वगैरे करायचे नाहीत, फक्त एका गव्हाचे 2 तुकडे होईल इतकंच आपल्याला पल्स मोड वरती फिरवून घ्यायचं। तर हे सगळे गहू मी मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करते आणि मिक्सरला फिरवून घेते। गहू मी मिक्सरला फिरवून घेतलेत। तर टेक्स्चर तुम्हाला बघून कळतच असेल की अजिबात बारीक केलेले नाहीत आणि एकदम जाडसरही ठेवले नाहीत, फक्त एका गव्हाचे 2 तुकडे होतील या पद्धतीने मी पल्स मोड वरती फिरवून घेतलेला आहे। बऱ्यापैकी जाडसरच आहेत सगळे गहू। आता हे मिक्सरला फिरवून घेतलेले गहू सुद्धा एकदा धुवून घ्यायचेत, म्हणजे यातला जो काही कोंडा असेल तो निघून जाईल। पाणी घातल्यानंतर हे गहू असे हाताने मिसळून घ्यायचेत आणि 2 मिनिटं हा बाउल असाच ठेवायचा आहे, त्यामुळे जो काही कोंडा असेल तो वरती तरंगेल आणि अलगद हे पाणी काढून टाकायचं आहे। 2 मिनिटानंतर बघा कोंडा सगळा वर तरंगतोय। आता हे पाणी आपण काढून टाकूयात। गहू आपले खीर करण्यासाठी तयार आहेत। हे गहू आता शिजवून घ्यायचेत। कुकर मध्ये हे सगळे गहू मी ट्रान्सफर करते। तर 1 वाटी गव्हासाठी मी 3 वाटी पाणी घेते। पाण्याचं प्रमाण तुम्ही अर्धी वाटी किंवा आणखी 1 वाटी वाढवू शकता। पाणी जास्त झाली तरी हरकत नाही, नंतर आपण खीर करताना हे एक्स्ट्राचं पाणी आपण आटवू शकतो, पण पाणी कमी नाही झालं पाहिजे। तर 1 वाटी गव्हासाठी मी 3 वाट्या पाणी घेतले। तुम्ही 3.5 वाटी किंवा 4 वाटी असं पाण्याचं प्रमाण तुम्ही ठेवू शकता। कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या काढायच्यात आणि गहू शिजवून घ्यायचे। आपले गहू शिजतात तोवर खीरीसाठी लागणारी बाकीची तयारी करून ठेवूयात। इथं मी 1 वाटीपेक्षा थोडासा कमी म्हणजे पाऊण वाटी गुळ चिरून घेतलाय, थोडेसे सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेत, ड्रायफ्रुट्स घ्यायचेत आवडीप्रमाणे आणि 1 चमचाभर खसखस। गहू सुद्धा आपले अगदी व्यवस्थित शिजलेत, एकदम मऊसूत शिजलेले आहेत। खीर करायला घेऊयात। एका भांड्यामध्ये तूप घ्यायचंय, चमचाभर तूप घ्यायचंय आणि ते तूप चांगलं मेल्ट करून चांगलं तापवून घ्यायचंय। तूप आपलं चांगलं तापलंय, यामध्ये घालूया सुक्या खोबऱ्याचे काप। 2च मिनिट हे काप चांगले परतवून घेऊयात आणि हलक्या सोनेरी रंगावरती हे खोबरं भाजून घ्यायचंय। खोबरं आपलं भाजून झालंय, लगेचच यामध्ये काजू घालूया। काजू सुद्धा फक्त अर्धा मिनिट या तुपामध्ये परतवून घ्यायचे, पटकन भाजले जातात। काजू सुद्धा तुपात परतवले की पटकन यामध्ये खसखस घालायचे। खसखस एकदम पटकन फुलते, त्यामुळे अजिबात वेळ न घालवता यामध्ये लगेचच शिजलेले गहू घालायचे। तूप आपलं एकदम कडकडीत तापलेलं आहे, त्यामुळे खसखस घातली की लगेच 1-2 सेकंदात पटकन फुलते, त्यामुळे खसखस घातली की लगेच त्यामध्ये शिजलेला गहू घालायचा आहे आणि त्यावर घालायचंय
बारीक चिरलेला गुळ. आता हे चांगलं एकदम मिक्स करायचं आहे आणि गुळ यामध्ये सगळा विरघळून घ्यायचा आहे. आता गुळ जसा जसा विरघळेल ना तसं हे मिश्रण थोडंसं पातळ होईल. अगदी 2च मिनिटात बघा गुळ आपला सगळा विरघळलाय. आता हे मिश्रण थोडंसं पातळ झालंय. आपण हे हलवून आटवून घेऊया चांगलं. 2 मिनिटाची वाफ देऊयात. बऱ्यापैकी पाणी हे आटलेलं आहे. थोडीशी दाटसर झाली आहे. खीर अशी चांगली आपण हलवून घेऊया, म्हणजे खाली तळाला काही चिकटलं असेल तर ते निघून जाईल. यामध्ये घालायचं अगदी 1 चिमूटभर मीठ आणि जायफळ किसून घेऊयात. जायफळ आता आपण चांगलं किसून घेतलंय. एकदा हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. आता खीर तुम्हाला कशी हवी त्या पद्धतीने तुम्ही आटवू शकता. जर तुम्हाला अशीच हवी असेल तर या स्टेजला तुम्ही गॅस बंद करू शकता, किंवा अजून पातळ हवी असेल तर यामध्ये पाणी ऍड करू शकता, आणि जर अजून घट्ट हवी असेल तर अजून आटवू शकता. तर खीर अशीच्या अशी पण खाऊ शकता, किंवा बाउलमध्ये थोडीशी खीर घ्यायची, थोडंसं दूध घालून मिक्स करून तुम्ही खाऊ शकता. पण मी काय करते, या खिरीमध्येच दूध घालते. खीर आता 2 मिनिटं अशीच परतवून घेऊया. आणखी थोडीशी खीर आटवून घेऊ. खीर आपली बऱ्यापैकी आटलेली आहे. तर यामध्ये घालायचं आहे 2 वाट्या गरम गरम दूध. दूध एकदा चांगलं खिरीमध्ये मिक्स करून घेऊयात, आणि दूध घातल्यानंतर 3 ते 4 मिनिटं खीर चांगली उकळवून घ्यायची. एकदम गॅस मोठा करायचा नाही उकळवताना, लो टू मीडियम फ्लेम ठेवायची आणि खीर चांगली उकळवून घ्यायची. खीर आपली चांगली उकळतेच आहे, तर चमच्याने अशी मध्ये मध्ये ढवळून घ्यायची, म्हणजे खाली भांड्याला चिकटणार नाही ती. खीर बघा अगदी जास्त पातळही नाही आणि एकदम दाटसरही नाही, अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची. खीर आता आपली तयार आहे. गॅस बंद करूया. गूळ घालून केलेली गव्हाची खीर तयार आहे. गरमागरम ही खीर सर्व करूयात. बघू शकता एकदम दाटसर आणि क्रीमी अशी खीर होते. जरूर ही रेसिपी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. रेसिपी ट्राय केलीच तर कशी होते ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपीज आवडत असतील तर आपल्या मील्स बाय सुकेशनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.